भारतीय जनता युवा मोर्चातर्फे महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेली युवा शक्ती जागर यात्रा येवला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दाखल झाली। यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। यात्रेची सुरुवात विंचूर चौफुली परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर शहरातून काढण्यात आलेल्या या जागर यात्रेदरम्यान विविध महापुरुषांच्या स्मारकांना व पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी सेनापती तात्या टोपे, महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या कार्याला व योगदानाला अभिवादन करून त्यांची प्रेरणादायी परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला। युवा शक्ती जागर यात्रा च्या माध्यमातून राज्यातील युवकांना संघटित करणे, राष्ट्र निर्मितीत त्यांचा सहभाग वाढविणे आणि समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी प्रेरित करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यात्रेदरम्यान युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित युवकांना संबोधित केले। त्यांनी युवकांना सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। तसेच देशाच्या प्रगतीत युवकांची भूमिका महत्त्वाची असून युवा शक्तीला सकारात्मक दिशा देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानवंदना अर्पित करतो। आणीबाणीमध्ये पीडित असणारे लोक, ज्येष्ठ लोकतंत्र सेनानी रमेश मामा भावसार उपस्थित, धनंजयजी कुलकर्णी, बाळासाहेबजी गौरकर, सुधाकरजी कुलकर्णी, कैलासवासी पुरुषोत्तम भिंगारकर यांचे पुत्र सोमनाथजी भिंगारकर, स्वर्गीय जयंत पेटकर यांच्या पत्नी श्रीमती सुनीता पेटकर, व्यासपीठावरती उपस्थित आमचे कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेबजी कापसे, उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष समीरजी समदाडिया, बापूसाहेबजी पाटील, नागपुरे मामा, राजूसिंग परदेशी, नानासाहेबजी लहरे मला ते सांगत होते। आणीबाणी कशामुळे झाली त्यांनी थोडक्यात तुम्हाला सांगितलं। त्यावेळेसच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी यांची जेव्हा सीट किंवा त्यांची लोकसभा जेव्हा धोक्यात आली, कारण त्यांच्यावरती केस झाली होती की त्यांनी प्रशासनाचा वापर करून